कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। मतदार यादीत घोळ असल्याचा आरोप राहुल गांधींनी केल्यानंतर देशभरात याचे पडसाद उमटले। राहुल गांधींचा हाच मुद्दा आता महाराष्ट्रात सुद्धा ठाकरे बंधूंनी उचलून धरलाय। आपल्या मतदारसंघात मतचोरी होतीये का यावर बारीक लक्ष ठेवण्याच्या सूचना दोन्ही ठाकरे बंधूंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत। पाहूयात या संदर्भातला एक रिपोर्ट। पहले 100% प्रूफ हमारे पास नहीं था तो मैं ऐसी बात नहीं बोल सकता था, झिझक के बोलता था, बट 100% प्रूफ है। 1 करोड़ नए वोटर विधानसभा में वोट करते हैं। राहुल गांधींनी वोट चोरीचा आरोप केल्यानंतर महाराष्ट्रातही वोट चोरीचा मुद्दा तापलाय। दोन्ही ठाकरे बंधूंनी वोट चोरी झाल्याचा आरोप केलाय। येत्या निवडणुकीत मतदार याद्या तपासा असे आदेश ठाकरेंनी आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिले आहेत। आजपासूनच उत्सव जरी असला तरी मतदार याद्यांची तपासणी सुरू करा। घरोघरी जाऊन एका माणसाला एकच मत आहे की नाही बघा। जे मतदार आपल्यामध्ये नाही आहेत त्यांच्या नावाने सुद्धा बोगस मतदान होतं, काही ठिकाणी दुबार तिबार मतदान होतं। तर आता डोळ्यामध्ये तेल घालून घरोघरी मतदार यादी चेक करा। लोकसभेनंतर विधानसभेत जवळपास 40-42 लाख मतदार आपल्या महाराष्ट्रात वाढवले गेले, घुसवले गेले। हे घुसलेले कोण आहेत ते बघा आणि त्यांना मतदान करू देऊ नका। येत्या निवडणुकीत मतांचा पाऊस आपल्या बाजूने कसा पडेल ते बघा। मी देवापासून सांगतोय की आपल्याला मतदान होत नाहीये हे तुम्ही समजू नका। मतांमध्ये गडबड आहे, आपली मतं चोरली जात आहेत, भलती आत्मे टाकली जात आहेत आणि तुम्हाला सतत पराभवाला सामोरं जावं लागतंय। यांना जर निवडणुकीमध्ये तुम्हाला उघडं पाडायचं असेल, जर समजा तुम्हाला निवडून यायचं असेल तर तुम्हाला प्रत्येकाला मतदार यादीवरती काम केल्याखेरीज तुम्हाला गत्यंतर नाही, तोपर्यंत डीजे हातामध्ये येणार नाही। त्यांना आतापासून फक्त यादीवरती काम करायचंय। प्रत्येक यादीला मला 2 माणसं पाहिजे जी त्या यादीतली असतील। मला आत्ता पाहिजे, केलं होतं लोक, आता मला इतिहास लोक होते, मला आत्ता काय करणार ते सांगा आणि कशी माणसं निर्माण ते सांगा। गालिबने एकदा म्हटलं होतं की दिल बहलाने के लिए ख्याल अच्छा है गालिब। मी याच्यावर एवढंच म्हणेन, दिल बहलाने के लिए ख्याल अच्छा है गालिब। जोपर्यंत सत्य स्वीकारणार नाहीत तोपर्यंत सर्व पक्षांची अवस्था अशीच असेल। पहिल्यांदा लक्षात यांनी घेतलं पाहिजे, मोदीजी जिंकल्यात 2014ला। 2014ला महाराष्ट्रातही काँग्रेसचं राज्य होतं, देशातही काँग्रेसचं राज्य होतं, 15 वर्षापासून होतं। त्यामुळे जोपर्यंत आपण का हारतो आहोत, जनतेने आपल्याला का नाकारलाय हे विसरून किंवा याचा अभ्यास न करता छाती बडवण्याचं काम करतील तोपर्यंत हे कधीच निवडून येणार नाही। बिहारनंतर महाराष्ट्रातही मतदार यादीतल्या घोळावरून वातावरण तापलंय। संजय राऊतांनी देशातल्या सत्ताधाऱ्यांची तुलना लिबियाचे हुकुमशाह गडाफी आणि रशियाचे पुतीन यांच्याशी केली आहे। लिबियामध्ये जे गडाफी करत होता, सिरियामध्ये, अफगाणिस्तानमध्ये आणि रशियात पुतीन ज्या पद्धतीनं निवडणुका जिंकत आले, पाकिस्तानमधले लष्करशाह ज्या प्रकारे निवडणुका जिंकतात त्याच पद्धतीनं नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी या देशामध्ये निवडणुका जिंकल्या। त्यात राज्याच्या निवडणुका सुद्धा आहेत। संजय राऊत यांनी अक्षरशः गांजा ओढून पत्रकार परिषद केली। तुम्हाला सद्दाम हुसेन आणि गडाफी आठवतो? तुम्ही तर औरंगजेब, अब्दाली आणि अफजल खान आहात। मतचोरीची भाषा तुम्ही करू नका। महाराष्ट्रातील जनतेनं आणि देशातील जनतेनं भरभरून आशीर्वाद दिले, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी 3ऱ्यांदा निवडून आले। देवेंद्रजी फडणवीस यांना महाराष्ट्रातील जनतेनं भरभरून आशीर्वाद दिले, त्यामुळे ते मुख्यमंत्री झाले। आणि तुम्हाला एवढाच निवडणूक आयोगावर शंका असेल, प्रश्नचिन्ह असेल तर तुम्ही आधी तुमच्या भावाचा राजीनामा घ्या, उभाटा गटाच्या सर्व खासदारांचा राजीनामा घ्या आणि पुन्हा एकदा जनतेमध्ये होऊन जाऊ द्या। ही मतचोरी प्रत्येकाच्या बाबतीत झालेली होती, परंतु ही मतचोरी झाली हे पुराव्यानिशी सिद्ध कसं करायचं ही अडचण होती आणि ते राहुल गांधींनी पुराव्यानिशी सिद्ध केल्यामुळे प्रत्येकानं आपापला अनुभव जो आहे तो कथन करायला सुरुवात केलेली आहे। कारण ही चोरी विरोधी पक्षाच्या सर्वच उमेदवारांच्या बाबतीत घडलेली आहे। विरोधी पक्षाला
या मतचोरीचा फटका बसलेला आहे हे आता स्पष्ट झालं. हरल्यानंतर अशा प्रकारची कारणं निर्माण हे लोक करत आहेत. केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जो विकास होतोय, शहर आज विकसित होत आहेत आणि त्याच्यामुळं महानगरपालिका असो, नगरपालिका असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आता आपल्याला प्रतिसाद मिळणार नाही हे स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसतंय. आणि मग उद्याचा पराभव होणार आहे त्याचा कारणी मीमांसा आतापासून करायला अशा प्रकारची पाळपुदं पुढे आणली जाते. तिकडे राहुल गांधींनी बिहारमध्ये वोटर अधिकार यात्रा सुरू केली. या यात्रेतून राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक आणि हरियाणात मतचोरी झाली, पण बिहारमध्ये मतचोरी होऊ देणार नाही असं राहुल गांधी म्हणाले. बिहार में हम आपको इलेक्शन चोरी नहीं होने देंगे. आप कुछ भी कर लो. आपने महाराष्ट्र का चोरी किया, आपने हरियाणा का किया, कर्नाटक में हमने साफ दिखाया कि वोट चोरी हुआ है. तो आपको क्लियरली पता है, मीडिया को मालूम है कि ये इलेक्शन कमीशन किसके साथ खड़ा है. ये सच्चाई है कि वोटर कटे, 65 लाख कटे, मगर बीजेपी कुछ नहीं कह रही. क्यों? क्योंकि पार्टनरशिप है. इलेक्शन कमीशन, इलेक्शन कमिश्नर और बीजेपी के बीच में पार्टनरशिप है. चुनाव आयोग अब चुनाव आयोग नहीं रह गया है, वो गोदी आयोग रह गया. अब बीजेपी का पार्टी का जो सेल होता है वैसे चुनाव आयोग जो है काम कर रहा है, एक बीजेपी का कार्यकर्ता बन करके. जमीनी स्तर पे गांव के इलाकों में भी हम लोग घूमे हैं. चुनाव आयोग की क्रेडिबिलिटी जो है खत्म हो चुकी है. निवडणूक आयोगाविरोधात घेतलेल्या पहिल्या पत्रकार परिषदेनंतर मतदार यादीतल्या घोळाचा मुद्दा देशभरात पोहोचवण्यात राहुल गांधी यशस्वी झाले आहेत. बिहारची निवडणूक तोंडावर आहे. महाराष्ट्रातही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधी मतदार यादीतल्या घोळाचा मुद्दा इतर राजकीय पक्षांनीही उचलून धरलाय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.